सांगोला तालुक्यातल्या नाझरे वजरे गावात मान नदीच्या काठावर बसलंय हे दत्ताचं 400 वर्ष जुनं मंदिर। येत्या 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि इथं भली मोठी यात्रा भरते। या मंदिराबद्दल सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आपला गावरान कट्टा येऊन पोहोचलाय नाझरे वजरे गावात। नाझरे गावातून बाहेर पडलं की मान नदीचा हा पूल पार केला की इथं आहे 400 वर्षापेक्षा जास्त जुनं दत्ताचं मंदिर। नाझरे आणि वजरे या दोन्ही गावाचं श्रद्धास्थान आहे हे दत्त मंदिर। इथं आहे श्री दत्तानंद स्वामी समाधी आणि इथंच आहे दत्ताची मूर्ती। ही आहे बाळ ब्रह्मचारी योगी समर्थ सद्गुरू संजीवा स्वामी महाराज समाधी। श्री संजीवा स्वामी महाराज यांनी 70 वर्षापूर्वी इथं दत्त जयंती साजरी करायला सुरुवात केली। बाजूलाच आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर। श्री संत कवी श्रीधर स्वामी ज्यांनी या मंदिरात बसून बरेच ग्रंथ लिहिले, योग साधना केली असं म्हणतात श्रीधर स्वामी। या मंदिरात बसून योग साधनेचा वापर करून इथून पंढरपूरला जायचंय विठ्ठलाचं दर्शन घ्यायला। हे मंदिर एकदम शांत वातावरणात आहे। आसपास फक्त झाड आणि बाजूला मान नदी। शेवगडी लेट पोचून पण पोच द्यायला काही कमी पडत नाही। इथं लग्न समारंभ पार पाडायची पण सोय आहे। आपल्या मयचं लग्न याच मंदिरात झालेलं। आता लग्न सराई चालू आहे, बघा कुणाचं जमत असेल तर। एवढ्या मोठ्या कालीत दत्त जयंती दिवशी खीर केली जाते। मग आम्हाला भेटतात हे कोकरे आजोबा आणि हे महाराज ज्यांनी आम्हाला या मंदिराची माहिती दिली। दत्त जयंती ही संजीवा महाराजांमुळे त्यांनी चालू केली आहे। बर बर बर। फक्त आता सध्या इथं 2 ते 3 समाधी कसं सांगतो मला। दत्तानंद महाराज पहिली समाधी, दुसरी समाधी महाराज आमचे 55 साली आले। संजीवा महाराज 1955 ला 55 आलं। बर। आताचा काळ आहे 82 महाराजांनी दे ठेवला। बर। माझ्या काळात मला ते मी महाराजांना बघितलंय? हो, मी जवळच होतो त्यांच्या। म्हणजे आम्ही त्या मला चांगला त्यांचा अनुभव आहे। म्हणजे महाराज संघ आम्ही कुठं इकडे तिकडे जाय म्हणून जात होतो। ठराविक जे इथले आसपासचे 2-4 माणसं होती, त्यांचा वडील होता कोकरे म्हणून, ती विणा घ्यायला रामदास स्वामी त्या काळामध्ये विणामध्ये त्यांनी 2 सप्ताह चालू केलं। दत्त जयंती आणि रामनवमी, गोकुळाष्टमी ही 3 सप्ताह त्यांनी चालू केलं। येत्या 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे। यात्रेची फुल तयारी चालू आहे, सुट्टी नाही। तुम्ही पण या, दत्ताचं दर्शन घ्या, खिरीचा प्रसाद घ्या, मस्त यात्रा फिरा आणि फिरता फिरता हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर लागले आता फॉलो पण करून घ्या।